थांब. लोकांना तडफडायला लावायचं असेल तर आधी स्वतःची किंमत तू वाढव. ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांना उत्तर शब्दाने नाही तर यशाने दे. स्वामींचा आजचा संदेश दुर्लक्ष करू नकोस. आयुष्य बदलण्याची वेळ आली आहे. आजपासून स्वतःला बदललंस तर उद्या जग तुझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहणार आहे. तुझी किंमत लोकांना तेव्हाच कळेल जेव्हा तू स्वतःला ओळखशील. ज्यांनी तुझ्यावर हसण्याचं काम केलं उद्या तुझ्या यशाची चर्चा तेच करणार आहे. विश्वास ठेव. संकट येतील पण भक्ताला तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी. तुझ्या मुलांच्या भविष्यासाठी आज एक निर्णय मी घेणार आहे. म्हणून आज हा स्वामींचा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. जो तुला हरवू पाहत आहे तोच तुझा विजय पाहणार आहे. आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर लोकांच्या बोलण्याकडे नाही तर स्वतःच्या ध्येयाकडे तू बघ. स्वामींचा आशीर्वाद असेल तर कोणतंही संकट कायम राहत नाही. पश्चाताप करण्याआधी आजचा संदेश समजून घे. ही वेळ पुन्हा येणार नाही. कारण कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा लोक आपली किंमत कमी समजतात. पण लक्षात ठेव, तुझी किंमत लोक ठरवत नाही तर तुझी मेहनत आणि तुझे संस्कार ठरवतात. स्वतःला इतकं मजबूत बनव की तुझ्याकडे बघून लोकांना प्रेरणा मिळाली पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा परिस्थिती बदलायला सुरुवात होते. हा स्वामींचा संदेश आहे. संकटांना घाबरू नकोस. कारण प्रत्येक अडचणीच्या मागे एक नवीन संधी लपलेली आहे. तुझ्या चांगल्या कर्माची ताकद तुझ्या कुटुंबाला संरक्षण देते आणि तुझ्या मुलांसाठी एक सुंदर भविष्य तयार करते. ज्यांनी तुला कमी लेखलं, ज्यांनी तुझी किंमत ओळखली नाही, त्यांना उत्तर देण्यासाठी भांडायची गरज नाही. तुझं यश, तुझी प्रगती आणि तुझा बदला हेच सर्वात मोठं उत्तर आहे. आजपासून एक निर्णय घे. स्वतःला कमी समजायचं नाही, हार मानायची नाही आणि स्वामींवर विश्वास ठेवून पुढे चालत राहायचं. कारण वेळ बदलते आणि जे आज तुला दुर्लक्ष करत आहेत तेच उद्या तुझा आदर करणार आहेत. स्वामी म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू माझा हात पकडला आहेस, आता तुला कोणाचे पाया पडण्याची गरज नाही. म्हणूनच तू स्वामींवरती जर विश्वास ठेवत असशील तर व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि जास्तीत जास्त जणांना शेअर कर. आयुष्यात कितीही मोठं संकट आलं, तुझ्या जवळच्यांनी तुझी साथ सोडली तरी एक गोष्ट कायम ध्यानात राहू दे. तू माझा हात पकडलायस, त्यामुळे आता तुला कोणाच्याही दारात जाऊन स्वतःची किंमत कमी करण्याची गरज नाही. ज्याने विश्वास ठेवला त्याला स्वामी कधीच एकटं सोडत नाही. आजचा त्रास तुझी परीक्षा आहे पण शेवट नाही. लोक काय म्हणतात याचा विचार करू नकोस. तुझं कर्म चांगलं ठेव, मन स्वच्छ ठेव आणि विश्वास कायम ठेव. कारण योग्य वेळ आली की तुझा देव तुझ्या आयुष्यात बदल घडवून आणणार आहे. जिथे सगळ्यांनी साथ सोडली तिथे स्वामींचा हात कायम तुझ्या डोक्यावर असणार आहे. विश्वास असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या लेकरा, कधी कधी देव आपल्यापासून काही लोक दूर करतो कारण आपला मार्ग मोठा असतो. ज्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यांनीच तुला खूप मोठा धोका दिला. परक्यांनी नाही तर आपल्याच लोकांनी शिकवलं विश्वासघाताचा धडा. कारण ज्यांना आपण आपलं समजतो तेच आपल्याला एकटं सोडतात. पाठीत खंजीर खुपसणारे हे दूरचे नसून जवळचे असतात आणि म्हणूनच वेदना, दुःख, त्रास जास्त होतो. बाळा, दुःखी होऊ नकोस. प्रत्येक फसवणुकीमागे माझी एक शिकवण आहे. मन दुखलं असलं तरी हार मानू नकोस. तुझी खरी ताकद तुझ्या विश्वासात आहे. तुझ्या जवळचे लोक बदलले म्हणून तुझं आयुष्य संपत नाही. तिथूनच खरी नवीन सुरुवात होते. कारण स्वामींच्या भक्ताला कोणीही कायमचं तोडू शकत नाही. तुझा झालेला विश्वासघात हा शेवट नाही बाळा, तो तुझ्या नव्या रूपाची सुरुवात आहे. माझ्या लेकरा,
तुझ्याच लोकांनी तुझा विश्वासघात केला. ज्यांच्यावर डोळे बंद करून तू विश्वास ठेवलास त्यांनीच तुझ्या मनाला वेदना दिल्या. पण बाळा, लक्षात ठेव, प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात कायम राहण्यासाठी येत नाही. काही लोक आपल्याला शिकवण्यासाठी, कोण आपलं आहे आणि कोण फक्त सोबत असल्याचं दाखवत आहे हे समजण्यासाठी. स्वामी म्हणतात, दुःख करू नकोस. ज्यांनी तुला सोडलं त्यापेक्षा तुझी ताकद तुझ्या सोबत आहे. तुझ्या मनातला विश्वास, तुझ्या कर्मांची शक्ती तुला पुढे घेऊन जाणार आहे. कुणी पाठीत खंजीर खुपसलं म्हणून स्वतःला कमकुवत समजू नकोस. कारण लोखंडाला मजबूत बनवण्यासाठी त्याला आगीतून जावं लागतं. तसंच संकट माणसाला घडवत असतात. आज जे लोक तुझी किंमत ओळखत नाही त्यांना सिद्ध करण्यासाठी नाही तर स्वतःच्या आयुष्यासाठी तू पुढे चालत राहा. स्वामींचा हात तुझ्या डोक्यावर आहे म्हणून विश्वास ठेव. तुझ्यासाठी चांगला काळ आणि चांगली वेळ नक्कीच येणार आहे. विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर आणि हा संदेश जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या लेकरा, ज्या हाताला तू आपलं समजलंस त्याच हाताने तुला जखम दिली आहे. जवळच्यांनी धोका दिला, बदलले म्हणून तू तुटू नकोस. विश्वासघात करणारे परके नसतात, जवळचेच असतात. म्हणून तुझी किंमत कमी होत नाही. जेव्हा माणसं साथ सोडतात तेव्हा स्वामी साथ देतात. तुझा विश्वास तुटला आहे पण तुझं नशीब अजून तुटलेलं नाही. शांत रहा. उत्तर देण्याची वेळ नाही, स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आहे. माझ्या लेकरा, ज्यांच्यासाठी तू मनापासून सर्व काही करतोस, ज्यांच्यावर विश्वास ठेवतोस, जेव्हा तेच बदलतात तेव्हा मनात एक प्रश्न येतो, मी चुकीचा आहे का? चूक माझी होती का? पण तेव्हा स्वामी आई म्हणते, बाळा, स्वतःला दोष देऊ नकोस. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कायम राहण्यासाठी येत नाही. काही लोक जाताना आपल्याला एक मोठी शिकवण देऊन जातात. ज्यांनी तुझा विश्वास तोडला त्यांच्यासाठी तुझं मन खराब करू नकोस. तुझी किंमत कोणाच्या वागण्यावरून नाही तर तुझ्या कर्मावरून होत आहे. माझ्या लेकरा, स्वामी आईच्या दरबारात प्रत्येक गोष्टीचा हिशोब होणार आहे. तुझ्या संयमाचं फळ तुला आता दिलं जाणार आहे. ज्यांनी तुला एकटं सोडलं त्यांच्यापेक्षा मोठी शक्ती तुझ्या सोबत आहे. माझ्या बाळा, तुझ्याशी पंगा घेणाऱ्याला आता कळणार आहे की स्वामींच्या भक्ताला त्रास देण्याची किंमत काय असते. ज्यांनी तुला कमी समजलं त्यांना आता तुझा बदला पाहावा लागणार आहे. घाबरू नकोस. तुझ्या प्रत्येक संकटाच्या आधी मी उभा आहे बाळा. विश्वास असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप कर आणि हा संदेश जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या लेकरा, तुझा शत्रू एक गोष्ट विसरला की तुझ्या पाठीशी कोण उभा आहे. ज्यांनी तुझं वाईट केलं त्यांचा हिशोब वेळ देव दोघंही घेणार आहे. तुझा संघर्ष पाहून हसणाऱ्यांना आता तुझा विजय पाहावाच लागणार आहे. देव जेव्हा रक्षक बनून उभा असतो तेव्हा कोणतीही शक्ती तुला थांबवू शकत नाही. तुझा शत्रू आता पश्चाताप करणार कारण त्याने तुझ्याशी दुश्मनी घेतली आहे. ज्यांनी तुला कमजोर समजलं, ज्यांनी तुझ्या शांततेचा गैरफायदा घेतला, त्यांना माहीत नाही की तुझ्या पाठीशी एक मोठी शक्ती उभी आहे. माझ्या बाळा, घाबरू नकोस. मी तुझ्या सोबत आहे. आयुष्यात कितीही अडचणी आल्या, कितीही लोकांनी तुला खाली खेचण्याचा प्रयत्न केला तरी तू विश्वास सोडू नकोस. कारण जेव्हा माणसाची साथ संपते तेव्हा देवाची कृपा चालू होते. तुझ्या चांगल्या कर्माचा हिशोब देव ठेवत आहे. कोणीतरी तुझ्यावर अन्याय केला असेल, तुझं मन दुखावलं असेल, पण त्यासाठी तुझं मन तू काळं करू नकोस. शांत रहा. वेळ प्रत्येकाला उत्तर देते. आज जे लोक तुला कमी लेखतात उद्या तेच तुझ्या मेहनतीची किंमत करणार आहे. स्वामी तुझा रक्षक बनून तुझ्या पाठीशी उभा आहे. फक्त विश्वास ठेव. योग्य वेळ आली की तुझं आयुष्य नक्कीच बदलणार आहे.
कारण स्वामींच्या कृपेने चालणाऱ्या माणसाला अडवणं कोणालाही शक्य नाही. जर तुझा विश्वास असेल तर माझा देव, माझे स्वामी असे टाईप कर आणि जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या बाळा, आता तुझ्या मुलांचं रक्षण मी करणार आहे. तुझ्या घरात आनंदाची बातमी येणार आहे. ज्यांनी तुझी साथ सोडली तो पश्चाताप करत बसणार आहे. होय, विश्वास ठेव. सर्व काही तुला मिळणार आहे. घाबरू नकोस. तुझ्या घरची जबाबदारी आता माझ्यावर आहे. तुझ्या आयुष्यात आता नवीन आनंदाची सुरुवात होणार आहे. ज्यांनी तुझी साथ सोडली आता त्यांच्या निर्णयाचा पश्चाताप त्यांना होणार. तुझ्या मुलांसाठी माझा आशीर्वाद आणि माझं संरक्षण कायम असणार आहे. तुझे दुःखाचे दिवस संपले. आता त्यांच्या निर्णयांना त्यांचा पश्चाताप होणार आहे. तुझ्या घरात आनंदाची चाहूल येणार आहे. स्वामींच्या कृपेने बंद झालेले दरवाजे पुन्हा उघडले जाणार आहे. आजचा संदेश दुर्लक्ष करू नकोस. ज्यांनी तुला एकटं सोडलं आता तुझा आनंद तुला दिसणार आहे. बाळा, घाबरू नकोस. आता तुझ्या घरची, तुझ्या लेकरांची काळजी माझ्या आशीर्वादात आहे. तू जे दुःख सहन केलंस, ज्या परिस्थितीतून गेलास, ते सगळं मला माहीत आहे. अनेक वेळा ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी साथ सोडली. पण लक्षात ठेव, स्वामींची साथ कधीच सुटत नाही. तुझ्या घरात पुन्हा आनंदाची बातमी येणार आहे. जिथे चिंता होती तिथे समाधान येईल. जिथे अश्रू होते तिथे हसू येईल. फक्त मनात विश्वास आणि पॉझिटिव्हिटी ठेव. ज्यांनी तुझी साथ सोडली, ज्यांनी तुला कमी समजलं, त्यांना तुझी वेळ किंमत दाखवणार आहे. पण तू कोणाचं वाईट चिंतू नकोस. फक्त तुझं कर्म चांगलं ठेव. स्वामींच्या कृपेने चालणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात अडचणी येतील, पण स्वामींची साथ कायम मिळत असते. बाळा, विश्वास ठेव. तुझ्यासाठी चांगला काळ नक्की येणार आहे. स्वामींचा हात तुझ्या डोक्यावर आहे. विश्वास असेल तर मी विजयी होणारच असे तू टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. माझ्या लेकरा, तुझ्या मेहनतीचं फळ मिळण्याची वेळ आता जवळ आली आहे. तुझं नशीब बदलायला वेळ लागतो, पण स्वामींची कृपा आली की सर्व मार्ग खुले होतात. स्वामी म्हणतात, बाळा, अंधार कितीही मोठा असला तरी पहाट नक्कीच येणार आहे. मन मजबूत ठेव. तुझे वाईट दिवस संपले आहेत. घाबरू नकोस. प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा सगळं काही खूप कठीण वाटतं. तू जे दुःख पाहिलं आहेस, जे दुःख भोगलं आहेस, ज्या अडचणी सहन केल्या आहेस, त्या सगळ्यांनी तुला कमजोर नाही तर मजबूत बनवलं आहे. तुझं नशीब चमकणार, कारण तुझ्या मेहनतीचा आणि चांगल्या कर्माचा परिणाम तुला पाहायला मिळणार आहे. ज्यांनी तुला कमी लेखलं, ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, त्यांना तुझी प्रगती पाहावी लागणार आहे. तुझं मन स्वच्छ ठेव, कर्म चांगलं ठेव आणि स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेव. वेळ कायम राहत नाही. जसा अंधारानंतर प्रकाश, तसं संघर्षानंतर यश. स्वामी तुझ्या सोबत आहे म्हणून विश्वास ठेव. तुझी चांगली वेळ आता जवळ आली आहे. विश्वास असेल तर माझी वेळ बदलत आहे असे टाईप कर. व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ तू शेअर कर. तुझ्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होतं आणि त्याला नवीन आयुष्य जगण्याची उम्मीद निर्माण होते. आणि ह्याचा कळत न कळत तू पुण्याचा भागीदार बनतोस आणि तुझ्या स्वामी आईचा आशीर्वाद तू प्राप्त करतोस. आजचा व्हिडिओ तुला आवडला असेल तर व्हिडिओला हाईप कर. स्वामी माऊली तुझी सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करणार आहे. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.